सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकिशन कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये जे राज्य शासनाने भावांतर योजना या योजनेविषयी जे अनुदान देण्यात येत आहे, ई पीक पाहणी 2023च्या धर्तीवर जे सोयाबीन आणि कापसामध्ये भावामध्ये जो फरक होता, त्या फरकाचं अनुदान म्हणून हेक्टरी 5,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान देण्यात येत आहे। यामध्ये कमाल मर्यादा ही 2 हेक्टर पर्यंत अशी ठेवण्यात आलेली आहे। त्यामुळे यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांची जी ई पीक पाहणी 2023 मध्ये जी राहिली होती, असे शेतकरी या योजनेमधून वगळण्यात आलेले होते। परंतु राज्य शासनाने यामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे ज्यांची ई पीक पाहणी 2023 ची राहिली होती, असे शेतकरी या अनुदानापासून वंचित राहिले होते। परंतु राज्य शासनाने एक GR काढून या जे ई पीक पाहणी राहिली होती 2023 मध्ये, अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता हे अनुदान देण्यात येणार आहे। ही अट राज्य शासनाने रद्द करण्यात आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी केली नव्हती, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या अनुदानाचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। ज्यांची ई पीक पाहणी राहिली होती त्यांना सुद्धा सोयाबीन कापूस भावांतर योजनेचा जो अनुदान आहे, ते अनुदानाचा लाभ सुद्धा मिळणार आहे। यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नाव PM किसान या योजनेमध्ये नाव आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेची KYC करण्याची गरज नाही। परंतु ज्या शेतकऱ्यांचे नाव हे PM किसान योजनेमध्ये नाहीत, ॲड नाहीत, अशा शेतकऱ्यांना KYC करणं बंधनकारक आहे। KYC केल्याशिवाय तुमचं जे अनुदान आहे ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही, हे सुद्धा शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। अशा प्रकारे ज्यांची ई पीक पाहणी करायची राहिली होती, त्या शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा, या अनुदानाचा लाभ मिळणार आहे।